नमस्कार. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये मी रोहित साळुंखे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आता पाहूया ठळक. अंगणवाडीतील मुले शेजारच्या घराच्या आवारात उगवलेली फुले तोडत असल्याने अंगणवाडी मदतनीसाला शाब्दिक शिवीगाळ करून त्यांच्यावर विळ्याने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना उचगाव ग्रामपंचायतीच्या व्याप्तीत येणाऱ्या बसुर्ते गावात घडली आहे. या घटनेत अंगणवाडी सहायिका सुगंधा मोरे वय वर्षे 50 या जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू असून त्या जीवन मरणाचा संघर्ष करीत आहे. हल्ला करणाऱ्या कल्याणी मोरे यांच्या विरोधात काकती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत. अयोध्या येथे राम जन्मभूमी राम मंदिर उभारून मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. असे असताना कर्नाटक सरकारकडून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर 3 दशकांपूर्वीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आला आहे. राज्य सरकार हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना लक्ष्य करीत आहे. त्यांच्यावरील गुन्हे त्वरित मागे घ्यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा देत भाजपतर्फे आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. अंगणवाडीला आलेल्या मुलांना शौचालयाला घेऊन जाताना अंगणवाडी शेजारी असलेल्या घराजवळील फुले मुलांनी तोडली. या कारणावरून अंगणवाडी सहायिका सुगंधा मोरे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. कल्याणी ज्योतिबा मोरे या महिलेने अंगणवाडी सहायिकेला मारहाण केली असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करीत आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्नाटक राज्य अंगणवाडी नोकर संघातर्फे निदर्शने करण्यात आली. महसूल निरीक्षक एस.एम. परगी यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्षा दोड्डवा पुजारी, मंदा नेवगी, जे.एम. जैनेखान, गोदावरी पुजारी आदी सहभागी झाले होते. 30 डिसेंबरपासून देशभरात सुरू असलेला ट्रक चालकांचा संप मंगळवारी रात्री उशिरा केंद्र सरकारशी झालेल्या चर्चेनंतर मागे घेण्यात आला. हिट अँड रन कायद्याशी संबंधित मुद्द्यांवर पुन्हा चर्चा केली जाईल, तसेच कायद्यात बदलाचा विचार केला जाईल असे आश्वासन सरकारच्या वतीने मिळाल्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यासोबतच ट्रक चालकांना संप मागे घेण्याचे आवाहन करण्यात आल्याचे ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने सांगितले आहे. पिरणवाडी ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाला. ग्रामपंचायत नगरपंचायत होऊन 2.5 वर्षाचा कालावधी पूर्णही झाला. नगरपंचायतीमुळे गावचा विकास होणार अशी नागरिकांना आशा होती, मात्र अधिक कर वाढ करण्यात आली आहे. तसेच संगणक उतार्यासाठी नगरपंचायतीकडून भरमसाठ रक्कम नागरिकांकडून घेण्यात येऊ लागली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या पिरणवाडी भागातील नागरिकांनी बुधवारी सकाळी नगरपंचायतीवर मोर्चा काढला. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी, सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800212450. योजना फक्त सभासदांकरता. नियमवाटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. बेळगाव बाची मार्गावरील अर्गन तलाव गणेश मंदिरानजीक मुख्य रस्त्यालगत पाणी जाण्यासाठी सोडलेली चर म्हणजे मृत्यूचा सापळाच बनला आहे. या चरीत दुचाकी, 4 चाकी वाहने जाऊन अपघात घडले आहेत. सध्या घडत आहेत. सदर चरीत पाणी जाण्यासाठी पाईप घालून ती बुजवावी अशी मागणी प्रवासी वर्गातून करण्यात येत आहे. अन्यथा मोठा अनर्थ सदर चरीमुळे घडू शकतो. यासाठी संबंधित खात्याने जागरूकपणे ही चर बुजवावी अशी मागणी होत आहे. काही दुराभिमानी संघटनांकडून इंग्रजी व मराठी फलकांना लक्ष्य केले जात असतानाच आता प्रशासनानेही त्यांना पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी रात्री पोलिसांनी थेट बेळगावमधील प्रिंटिंग प्रेस ओनर सदस्यांची बैठक बोलावली. सरकारच्या नियमावलीप्रमाणेच यापुढे फलकांचे प्रिंटिंग करावे लागेल, अन्यथा संबंधित प्रेस ओनर्सवर कारवाई करण्याचा इशाराच दिल्याने संतापाची लाट उसळली आहे. मुलींच्या शिक्षणाचा पाया रचून आणि स्वतः अनेक वेदना सहन करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांच्या जगण्याला बळ दिले. त्यांनी स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार करताना स्वावलंबी जीवन जगण्याचे धडे दिले. त्यामुळेच त्यांचे जीवन कार्य भारतीय महिलांसाठी आदर्श ठरले आहे. फुले दाम्पत्याने समाजासाठी दिलेल्या शैक्षणिक योगदानामुळेच आजच्या भारताची निर्मिती झाली असल्याचे प्रतिपादन जीएसएस शाळेच्या शिक्षिका वैशाली पाटील यांनी केले. नंदगड येथील जीएसएस शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका निवेदिता मुचंडी होत्या. यावेळी वैशाली पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांनी त्यांचे जीवनकार्य या विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्यान दिले.
नववर्षाच्या प्रारंभी बेळगाव येथे हिंदी मैत्री मंचची स्थापना करण्यात आली। हिंदी साहित्यिक प्रतिभा मुदलियार यांच्या पुढाकाराने हा मंच सुरू झाला असून त्याचे उद्घाटन गोगटे कॉलेजचे माजी प्राध्यापक डॉक्टर VN हेगडे यांच्या हस्ते करण्यात आले। भाषाओं का सम्मान मैत्री मंच का अभिमान असे या मंचाचे घोषवाक्य आहे असे मुदलियार यांनी सांगितले। या प्रसंगी हिंदी विषयाचे प्राध्यापक डॉक्टर विजय पाटील, डॉक्टर राजेंद्र पवार, डॉक्टर नीता दौलतकर, प्राध्यापिका राजश्री तीरवीर, बुलकचे किशोर काकडे, प्राध्यापिका मनीषा नाडगोडा, रोशनी हुंद्रे, DS चौगुले आदी उपस्थित होते। लोककल्प फाउंडेशन तर्फे केली आयुर्वेदिक रुग्णालय शहापूरच्या सहकार्याने खानापूर तालुक्यातील सापगाव गावामध्ये आरोग्य शिबिर घेण्यात आले। या आयुर्वेदिक शिबिरामध्ये वैयक्तिक सल्ला त्यानुसार उपचार सांगून मोफत औषधे देण्यात आली। शिबिराच्या प्रसंगी लोककल्प फाउंडेशनचे कर्मचारी सूरजसिंग राजपूत, स्वयंसेवक सुहास पेडणेकर, सुहासिनी पेडणेकर तसेच केली आयुर्वेदिक रुग्णालयाचे डॉक्टर रेवन्ना, डॉक्टर भारती, डॉक्टर पूजा, डॉक्टर ऐश्वर्या, डॉक्टर सागर व PRO श्रीधर उपस्थित होते। निपाणी शहर व ग्रामीण परिसरात सर्कलमधील पोलीस अधिकाऱ्यांनी सध्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे। निपाणी सर्कलमधील तसेच ग्रामीण भागात सध्या वाहनधारकांवर पोलिसांची कारवाई सुरू आहे। यामध्ये वाहनांची कागदपत्रे, दुचाकी धारकांना हेल्मेट सक्ती या मुद्द्यावर कारवाई केली जात आहे। साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होताच अवघ्या महिन्याभरातच ऊसाला मोठ्या प्रमाणात तुरे फुटल्याने शेतकरी व कारखानेही अडचणीत आले आहेत। ऊसाच्या वजनासह उतार्यात घट होणार असल्याने शेतकऱ्यांना हजारो रुपयांचा फटका बसणार आहे। ऊसाच्या नवीन जातींनाही तुरे फुटू लागल्याने शेतकरी हतबल झाला आहे। केंद्र सरकारच्या वतीने नवीन वाहन कायदा आणण्यात येत असल्याच्या निषेधात कुडची येथील ट्रक चालकांच्या वतीने राज्य रस्ते महामार्ग असणाऱ्या कागवाड कलादगी मार्गावरील हजरत मासाहेब चौकात सर्व वाहने अडवून आंदोलन करण्यात आले। नवीन कायद्यानुसार वाहन चालकाने अपघात केल्यास जबर दंड व मोठी शिक्षा अशी तरतूद करण्यात येत असल्याने देशभरात ट्रक चालकांच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे। त्याला पाठिंबा म्हणून कुडची येथे सुमारे 1 तास रस्ता रोको करून आंदोलन करण्यात आले। हिट अँड रनच्या घटनांना तोंड देण्यासाठी कठोर उपाययोजनांमागील हेतू आम्ही समजू शकतो, परंतु या प्रास्ताविक कायद्यामध्ये काही त्रुटी आहेत। त्याचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे। देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देणारे वाहतूक क्षेत्र व ट्रक ड्रायव्हर्स कायद्याच्या संभाव्य परिणामाबाबत घाबरलेले आहेत। ड्रायव्हर हा देशाची वाहतूक व्यवस्था सांभाळणारा देशाचा सेवकच आहे। मात्र हा नवा कायदा या सेवकांसाठी मोठा अन्याय ठरणार आहे। त्यामुळे हा कायदा तात्काळ मागे घ्यावा या मागणीसाठी निपाणी ट्रक चालक, टेम्पो चालक व रिक्षा चालकांनी मोर्चा काढून निवेदन दिले। तहसीलदार मुजफ्फर बळीगार, CPI BS तळवार आणि शहर पोलीस स्थानकाच्या उपनिरीक्षक उमादेवी यांना हे निवेदन देण्यात आले। शेतवडीत मिरची लागवडीसाठी बोरवेल सुरू करताना विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना बेकवाड गावच्या हद्दीत बुधवारी दुपारी 3च्या दरम्यान घडली। या घटनेत ज्ञानेश्वर चन्नप्पा माळवी वय वर्षे 35 राहणार झुंजवाड KN याचा जागीच मृत्यू झाला। त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील असा परिवार आहे। त्यांच्या या मृत्यूमुळे झुंजवाड व बेकवाड गावावर शोककळा पसरली आहे। याबरोबरच हे बुलेटिन इथेच संपलं। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।